안녕하세요. नमस्कार. मी स्नेहा परब स्वागत करते ओळख भाषेची या आपल्या यूट्यूब चॅनलवरती. आपण शिकायला सुरुवात केली आहे कोरियन लँग्वेज आणि त्यामधील आपण बघत आहोत बाच्चीम. तर चला कोणताही वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या 11व्या लेक्चरला. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत बाच्चीम पार्ट 3. पण त्याच्या आधी आपण बाच्चीम पार्ट 2 मध्ये काय बघितलेलं ते बघूया. तर आपण बघितलेलं की टोटल 19 व्यंजनं आहेत आणि त्यापैकी 16 व्यंजनं जी आहेत ती बाच्चीममध्ये वापरली जातात. परंतु ही 16 व्यंजनं जरी बाच्चीममध्ये वापरली गेली तरी पण बाच्चीममध्ये केवळ 7 उच्चार आहेत. तर ते कोणते कोणते उच्चार आहेत? म, न, ल, ंग, प, क, त. आता जर हे तुमच्या लक्षात राहत नसेल तर त्यासाठी एक ट्रिक आहे. मनाला अंग फक्त, हे लक्षात ठेवा. मनाला अंग फक्त, त्यानुसार म, न, ल, ंग, प, क आणि त हे 7 उच्चार जे आहेत ते केवळ बाच्चीममध्ये यूज केले जातात. आता ह्यावरती जर तुम्हाला डिटेलमध्ये अभ्यास करायचा असेल तर आय बटनवरती क्लिक करून हा व्हिडिओ बघून घ्या. अदरवाईज ह्याची लिंक जी आहे ती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर चला सुरुवात करूया आपण आजच्या लेक्चरला. आजच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत डबल सपोर्टिव्ह कन्सोनंट्स. म्हणजेच काय, तर लास्ट टाईम जेव्हा आपण बाच्चीम पार्ट 2 बघितलेला तर त्यामध्ये एक लेटर किंवा 2 सेम लेटर असतील तर त्याचा उच्चार बाच्चीममध्ये कसा केला जातो आपण ते पाहिलं होतं. परंतु आज आपण 2 वेगवेगळे कन्सोनंट बाच्चीममध्ये आले तर त्याचा उच्चार कसा होतो ते बघणार आहोत. तर ह्याच्यामध्ये जे वेगवेगळे लेटर आहेत त्याचं जे बाच्चीममध्ये लेटर येतात तर ते टोटल किती आहेत? ते टोटल 11 आहेत. त्याच्यातले पहिले 8 आपण बघणार आहोत. तर स्क्रीनवर जे दिसणारे 8 लेटर्स आहेत ते 2 वेगवेगळे आहेत. इकडे लक्ष द्या. या ठिकाणी बघा, इथे ग आहे आणि या ठिकाणी स, या ठिकाणी न आहे, या ठिकाणी ज, या ठिकाणी न आहे आणि या ठिकाणी ह. तर हे जे आहेत ते वेगवेगळे लेटर आहेत. तर हे बाच्चीममध्ये आल्यानंतर त्याचा उच्चार कसा करायचा? आता एखादा जर मी शब्द इथे घेतला तर या शब्दाचा उच्चार कसा करायचा? आ क करायचा की आ त करायचा की आक्स करायचा? तर ह्याचा उच्चार कसा करायचा ते आपण आज ह्या लेक्चरमध्ये बघणार आहोत. आता इथे लक्ष द्या की ज्या वेळेला 2 वेगवेगळे कन्सोनंट्स बाच्चीममध्ये येतात त्यावेळेला त्या दोघांमध्ये फायटिंग होते. एवढं लक्षात ठेवा, त्या दोघांमध्ये फायटिंग होते आणि ज्या वेळेला फायटिंग होत असल्यामुळे जो स्ट्रॉंग असतो तो राहतो आणि जो वीक आहे तो हरतो. तर हे जे 8 लेटर जे मी इथे घेतलेले आहेत या 8 लेटरमध्ये स्ट्रॉंग लेटर कोणतं आहे? तर फर्स्टवालं. हे जे फर्स्ट लेटर आहे ते स्ट्रॉंग आहे. ज्या वेळेला हे लेटर आणि हे जे सेकंड लेटर आहे ह्यांच्यामध्ये फाईट होते आणि ही फाईट होत असताना हे जे लेटर आहे ते स्ट्रॉंग असल्यामुळे जिंकतं आणि हे जे लेटर आहे ते वीक असल्यामुळे हरतं. आता हरल्यामुळे काय होतं तर हे लेटर सायलेंट होऊन जातं आणि उच्चार कुठला राहतो? फक्त ह्या लेटरचा. आलं लक्षात? जेव्हाही हे 8 लेटर बाच्चीमध्ये येतील त्यावेळेला ह्याच्यामध्ये स्ट्रॉंग लेटर कोणतं असेल तर फर्स्ट वन. आता स्ट्रॉंग असल्यामुळे काय होईल? उच्चार हाच होईल आणि जे वीक आहेत ते काय होतील? ते सायलेंटमध्ये जातील. आपण बघितलेलं की हे जे लेटर आहे त्याचा बाच्चीमध्ये काय उच्चार होतो? क. हे जे लेटर आहे न त्याचा बाच्चीमध्ये काय उच्चार होतो? न. हे जे आहे त्याचा काय बाच्चीमध्ये उच्चार होतो? ल. आणि हा जो ब आहे त्याचा काय उच्चार होतो बाच्चीमध्ये? प. तर ह्याचे उदाहरणं जे आहेत ते आपण बघूयात. म्हणजे उदाहरणासकट जर घेतलं तर तुम्हाला जास्त समजेल. आपण एक एक बाच्चीम जे डबल लेटर आहे त्यानुसार एक एक शब्द घेऊया म्हणजे तुमच्या लक्षात येईल. तर इथे लक्ष द्या, इथे हे जे आहे ग आणि हे जे आहे स. परंतु हे जेव्हा बाच्चीमध्ये जातात त्यावेळेला त्याचा उच्चार काय होतो? तर क आणि सचा काय होतो? त. हे आपण बाच्चीम पार्ट 2 मध्ये बघितलेलं आहे. तर या दोघांमध्ये जेव्हा फायटिंग होते तेव्हा कोण जिंकतं? तर क जिंकतो. म्हणून त काय होतो? सायलेंट. आणि शेवटी एंडिंगला कोण उरतं? तर फक्त क उरतो. म्हणून या ठिकाणी ज्या वेळेला हा जो शब्द आहे तो आपण इथे लिहून घेऊया. या ठिकाणी ज्या वेळेला बाच्चीममध्ये हे 2 लेटर येतात त्यावेळेला या दोघांची फायटिंग होऊन काय होतं? हा काय होतो? सायलेंट होऊन जातो. म्हणजे उरला काय? तर फक्त ग. म्हणजे ह्याचा उच्चार काय होणार? तर ह्याचा उच्चार फक्त होणार नॉक. आलं लक्षात? ह्याचा उच्चार इकडे ग येईल का? नाही. का? कारण की बाच्चीमचा रूल काय सांगतो की ग जर बाच्चीममध्ये आला तर त्याचा उच्चार काय होतो? क. म्हणून इकडे ह्याचा उच्चार काय होणार? तर ह्याचा उच्चार होणार नॉक. आलं लक्षात? आपण हे वालं उदाहरण घेऊन बघूया. ह्याच्यामध्ये बघा,
आता या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल की इथे बाचीमध्ये 2 यूज केलेले आहेत, एक ग आणि एक स. त्यामध्ये दोघांमध्ये फायटिंग झाली तर कोण उरतं? ग. हे आपल्याला कळलेलं आहे. तर हा इथे उरला आणि हा जो वरती आहे तो तसाच्या तसा आपण लिहिला. तर ह्याचा उच्चार काय होईल? मोक. काय होईल? मोक. ह्याचा उच्चार मोग होईल का? तर नाही. ह्याचा उच्चार काय होईल? तर ह्याचा उच्चार होईल मोक. आलं लक्षात? तर अशा पद्धतीने ग आणि स जेव्हा हे जे बाच्छीमध्ये येतील त्यावेळेला त्याचा उच्चार काय होईल? तर त्याचा उच्चार होईल क. हे लक्षात ठेवा. आता आपण पुढचं घेऊया. पुढचं उदाहरण काय आहे? तर पुढचं जे बाच्छीमचं जे लेटर आहे ते कोणतं आहे? न आणि ज. आता आपल्याला माहिती आहे की जे पहिले 8 आपण बघितलेले त्याच्यामध्ये पहिलं जे लेटर आहे ते स्ट्रॉंग आहे. तर न आणि ज मध्ये स्ट्रॉंग कोणतं होतं? तर न होता. तर त्यानुसार आता हा जो शब्द आहे तो बघूया. तर हा शब्द आपण इथे लिहूया. हा शब्द आपण इथे लिहिला. तर ह्या शब्दानुसार ज्या वेळेला बाच्छीमध्ये हे 2 लेटर येतील तर ह्याचा उच्चार काय होणार? ह्याचा उच्चार होईल आन. आणि हा जो शब्द आहे हा शब्द काय होऊन जाईल? सायलेंट होऊन जाईल. आणि लिहिताना आपल्याला असंच लिहायचं आहे, पण आपण उच्चार त्याचा कसा करणार? तर त्याचा आपण उच्चार करणार ह्या पद्धतीने, आन. आलं लक्षात? आता हा दुसरा शब्द घेऊया. तो कसा आहे बघा. ख आ न ज. ज्या वेळेला आपण काय बघितलं की बाच्छीमध्ये हे 2 शब्द जर आले तर त्याच्यामध्ये काय होतो? ज जो आहे तो काय होईल? सायलेंट होईल. तर याचाच अर्थ इथे काय उच्चार होईल? खा न. इथे काय उच्चार होईल? खा न. आलं लक्षात? पुढचं उदाहरण घेऊया म्हणजे तुम्हाला अजून लक्षात येईल. ह्याच्यामध्ये ह्याचा उच्चार काय येईल? आन मान छान. आलं लक्षात? त्याच्या पुढचं आहे र आणि ब. र आणि ब मध्ये काय सांगितलेलं आपण की र जो आहे तो स्ट्रॉंग आहे, तो जिंकतो आणि त्याच्यामुळे हा जो र आहे तो उच्चार केला जाईल, परंतु रचा बाच्छीमध्ये उच्चार काय केला जातो? ल. तर आता ह्या ठिकाणी बघा, ह्या ठिकाणी हे 2 शब्द लिहिलेले आहेत. तर त्याच्यामध्ये ह्याचा उच्चार काय होईल? नॉल. आणि ह्याचा उच्चार काय होईल? इल. आलं लक्षात? इथे तुम्हाला एवढंच लक्षात ठेवायचं आहे की जर हे 2 लेटर बाच्छीमध्ये आले तर त्याचा उच्चार काय होईल? बाच्छीमध्ये क. हे 2 लेटर आले तर न. हे 2 लेटर आले तर न. आणि हे 2 लेटर आले तर ल. आलं लक्षात? आता आपण पुढचे 4 शब्द बघूयात. तर या ठिकाणी र आणि स आहे तर ह्याच्यामधला कोण जिंकेल? र. परत तेच ल झाला. म्हणजे ह्या ठिकाणी आता कसं येईल? तर या ठिकाणी येईल वे गो ल. आलं लक्षात? वेगोल. स काय होईल? सायलेंट होईल. या ठिकाणी कसं होईल? इल. आलं लक्षात? पुढचं लेटर घेऊया. र आणि त. आणि त्याच्या पुढे आहे र आणि ह. आणि इथे वरती आहे र आणि स. तर ह्या तिन्ही वेळेला काय होईल? तर र जिंकेल आणि त्याचा उच्चार काय होईल बाच्छीमध्ये? ल. तर आता इकडे नीट लक्ष द्या. इथे काय होईल? हाल. इथे होईल इल. ह्या ठिकाणी होईल शिल. ह्या ठिकाणी होईल ओल. आणि या ठिकाणी होईल आल. आता याच्या पुढे बाच्छीमध्ये जे सपोर्टिव्ह डबल कन्सोनंट येतात ते बघूया. तर ते आहे ब आणि स. तर या ठिकाणी काय होणार? ब विनर होणार आणि त्याचा उच्चार बाच्छीमध्ये काय येणार? प. तर त्या हिशोबाने इकडे काय येणार? ऑप काप इप. आपण आतापर्यंत 8 डबल बाच्छीम कन्सोनंट्स बघितलेले आहेत. आता हे लक्षात कसे ठेवायचे ते बघूया. तर पहिले जे 4 मी जे दाखवणार आहे ते खूप सोपे आहेत, ते बघूया आपण. रब, रस, रथ आणि र ह. आता हे 4 जे आहेत ते र वरून आहे, तर ते कसे लक्षात ठेवायचे? रब, रस, रथ, रह. आता तुमच्या इथे लक्षात येत असेल, रब म्हणजे खुदा, देव. रस म्हणजे आपला उसाचा रस समजा. आणि रथ म्हणजे देव जे आहेत ते रथातून जात आहेत. आणि हा रह म्हणजे राही असं समजा. राही म्हणजे कोण? प्रवासी. ओके. तर या हिशोबाने हे 4 लक्षात राहतील. रब, रस, रथ, रह. रह म्हणजे कोण? राही असं समजा. आता न बघता बघा तुम्हाला जमतंय का लिहायला? आपण काय बोललेलो? रब, रस,
रथ, राही. मग रब म्हणजे कोण होता? रब, रस, रथ आणि राही. तर हे जे चौघं आहेत या चौघांमध्ये कोण आहे? तर रच विनर आहे, हे आपल्याला माहिती आहे. तर ह्याचा उच्चार काय होणार आहे? तर ह्याचा उच्चार होणार आहे ल. त्यानंतर पुढचे जे दोन आहेत ते कोणते आहेत? नज आणि नह. आता या ठिकाणी बघा, तुम्ही लक्षात ठेवू शकता नाज आणि नाही. नाज नाही, न वरून काय येतं? नाज नाही. नाज म्हणजे काय? तर नज आणि न ह असं तुम्ही लक्षात ठेवू शकता. आता ह्या दोघांमध्ये सुद्धा कोण येतं? तर ह्या दोघांमध्ये सुद्धा न कोण आहे? विनर आहे. आणि नचा बादशीमध्ये सुद्धा काय लेटर उच्चार राहतो? नच. आलं लक्षात? आता उर्वरित जे आहे त्याच्यामध्ये दोघांमध्ये सुद्धा काय आहे? स आहे. उर्वरित जे आहेत ते दोघांमध्ये सुद्धा काय आहे? स. परंतु ते स कसे आहेत? तर ते स आहेत शेवटी. तर ह्याच्या पहिलं काय आहे? ग आणि दुसरीकडे काय आहे? ब. म्हणजे इथे बस आणि इकडे काय आहे? गस. आलं लक्षात? तर हे कसं लक्षात ठेवाल की या ठिकाणी स जे आहे तो काय आहे? शेवटी आहे. पहिला लेटर काय आहे? तर एका ठिकाणी ब आहे आणि दुसऱ्या ठिकाणी ग आहे. बस तुमच्या लक्षात राहील, त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही आहे. फक्त हा लेटर लक्षात राहणार नाही, तर एवढं तुम्ही फक्त लक्षात ठेवा. बाकीचं तर सगळं सोपं आहे. आता आपण पुन्हा प्रयत्न करूया की 8च्या 8 एकत्र लिहिण्याचे. आपण पहिले जे बघितले होते 4 ते कशावरून होते? तर र वरून. र वरून काय होतं? पहिलं देव. देव म्हणजे काय? रब. त्यानंतर काय होतं? रस. त्यानंतर काय होतं? रथ. आणि त्यानंतर काय होतं? राही. राही म्हणजे कोण? तर प्रवासी. आलं लक्षात? तर हे झालं तुमचं र वरून हे 4 झाले. त्यानंतर आपण कुठले बघितलेले? तर आपण बघितलेले न वरून. तर न वरून काय होतं? तर आपल्याला बाबा नाज नाही. नाज. नाज म्हणजे काय? तर न ज आणि नाही म्हणजे काय? न आणि ह. हे झालं तुमचं न ज आणि न ह. त्याच्या पुढे जे आपण बघितलेलं ते कोणते होते? एक होता बस आणि दुसरा काय होता? गज. स जो आहे तो दोन्हीमध्ये आहे आणि तो काय आहे? शेवटी आहे. तर अशा प्रकारे आपण 8 लक्षात ठेवले आहेत आणि हे 8ही डबल बाचिम जे आहेत त्याच्यामध्ये पहिला जो लेटर असेल तो नेहमी स्ट्रॉंग असेल, त्याचा उच्चार केला जाईल. प्रायोरिटी काय असेल? फर्स्ट लेटरची. आता आपण बघूया शेवटचे जे 3 डबल बाचिम कन्सोनंट आहेत ते कोणकोणते आहेत ते. तर इथे लक्ष द्या. या ठिकाणी र, ग, र, म, र, फ. तर हे तिन्ही शब्द जे आहेत ते र पासून सुरू होतात. परंतु या तिन्ही शब्दांमध्ये र काय आहे? तर र जो आहे तो आहे वीक. याचा अर्थ इथे काय आहे? तर ग, म आणि फ हा र पासून स्ट्रॉंग आहे. त्याच्यामुळे काय होईल की हे जे सेकंड लेटर आहे ते काय होईल? त्याचा उच्चार बादशीमध्ये केला जाईल. उदाहरणार्थ या ठिकाणी क हा उच्चार केला जाईल, या ठिकाणी म हा उच्चार केला जाईल आणि या ठिकाणी प हा उच्चार केला जाईल. तर इकडे हे जे आहे ते आहे फ. परंतु फ जेव्हा बादशीमध्ये यूज केले जाते तेव्हा त्याचा उच्चार काय होतो? तर त्याचा उच्चार होतो प. हे लक्षात ठेवा. याचं पहिलं उदाहरण काय होतं? रग. र, ग. आता इकडे बघा. न, ल, क. आता इथे काय आहे? इथे आपण बघितलेलं की जर र, ग हा जर बादशीमध्ये आला तर काय होईल? क साऊंड करेल. का? कारण की आपण आत्ताच रूल बघितला की हा जो आहे तो काय आहे? स्ट्रॉंग आहे. मग ह्याचा उच्चार कसा होईल? तर ह्याचा उच्चार असा होईल का? नल नाही. तर ह्याचा उच्चार कसा होईल? नक. आलं लक्षात? आता या ठिकाणी बघा. दा, ल आणि क. परंतु ह्याचा उच्चार कसा करायचा आहे की ज्या वेळेला ल आणि क बादशीमध्ये येतील त्यावेळेला उच्चार कशाचा होईल? सेकंड लेटरचा कचा. म्हणून इथे काय उच्चार येणार आहे? तर इथे उच्चार येईल दाक. आलं लक्षात? आपण दुसरं उदाहरण घेऊया. या ठिकाणी आपण असं लिहिलं तर ह्याचा उच्चार काय होईल? आक. आलं लक्षात? आता आपण ह्याचं पुढचं उदाहरण घेऊया. र आणि म. या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की र आणि म असेल तर म स्ट्रॉंग असेल नेहमी. त्याच्यामुळे या ठिकाणी इकडे काय येणार उच्चार? या ठिकाणी काय उच्चार येणार? साम. आणि हा जो आहे तो काय आहे? ओम.
या ठिकाणी र जो आहे तो कसा होणार आहे, तो होणार आहे सायलेंट. का? कारण की तो म पेक्षा वीक आहे. आता या पुढील उदाहरण आहे र फ. आता हे जे र फ आहे त्याच्यामध्ये काय आहे, तर फ हा स्ट्रॉंग आहे, परंतु त्याचा बाचीमध्ये उच्चार काय येणार, प. मग ह्या ठिकाणी इकडे काय येणार, अ प. इकडे असा उच्चार येणार का, अ फ नाही, हे चुकीचं आहे. आपल्याला इकडे उच्चार काय करायचा आहे, अप, अप. आपण दुसरा बघूया, नी फ. तर ह्याचा उच्चार काय येईल, तर ह्याचा उच्चार येईल नी प, नेप. आलं लक्षात. आता हे कसं लक्षात ठेवायचं, तर हे लक्षात ठेवणं सोपंच आहे. रग आहे, आपली रग असते ती. रम तर तुम्हाला माहीतच असेल. आणि रफ, रफ म्हणजे आपली रफ बुक. सो हे 3 शब्द लक्षात ठेवा, रग, रम, रफ. रग, रम, रफ हे जेव्हा तिन्ही शब्द येतील तर त्याच्यामध्ये बघा उच्चार काय आहे, र हा साऊंड नेहमी वीक असेल आणि पुढचे जे दुसरे लेटर असतील ते नेहमी स्ट्रॉंग असेल. जसं की रग, ग, रफ, फ, रम, म. ओके. तर ह्या ठिकाणी हे लक्षात ठेवा की ग, फ आणि म हे नेहमी स्ट्रॉंग असतात. आता आपण पुन्हा एकदा बघूयात, हे टोटल जे 11 व्यंजनं होते, डबल कन्सोनंट होते, जी बाचीमध्ये यूज केली जातात, ते कोणती कोणती आहेत ती. तर या ठिकाणी बघा, गज, नज, नाही, रब, रस, रत, राही, बस. आलं लक्षात. हे तुमच्या लक्षात राहील. आता दुसरं इकडे जे आहे ते आहे रग, रम आणि रफ. तर हे जे आपण बघितले की जो लेटर स्ट्रॉंग असेल त्याचा उच्चार आपण बाचीमध्ये करणार आहोत, हे आपण आतापर्यंत बघितलं. पण मग हे उर्वरित जे दुसरे लेटर आहे, हे जे उर्वरित दुसरं लेटर आहे ते कशाला दिलं आहे, त्याचं काय काम आहे, उगाच आपल्याला कन्फ्यूज करायला का नाही. तर हे जे दुसरं लेटर आहे त्याचासुद्धा बाचीमध्ये उपयोग होतो. पण त्याचा बाचीमध्ये कसा उपयोग होतो तो आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत. पुढच्या लेक्चरमध्ये आपण पूर्ण डिटेलमध्ये साऊंड चेंजेसचे रूल बघणार आहोत. त्यामध्ये हे जे दुसरं लेटर आहे त्या दुसऱ्या लेटरचा यूज कसा करायचा, कसे उच्चार करायचे ते बघणार आहोत. ह्या लेक्चरमध्ये तुम्हाला फक्त एवढंच लक्षात ठेवायचं आहे की हे जे 11 डबल कन्सोनंट आहेत त्यापैकी कोणतं लेटर हे बाचीमध्ये उच्चार करायचं आहे, एवढंच तुम्हाला या लेक्चरमध्ये लक्षात ठेवायचं आहे. जसं की हे पहिले जे 8 आहेत त्याच्यामध्ये फर्स्ट लेटर जे आहे त्याचा उच्चार करायचा आहे आणि हे जे शेवटचे 3 आहेत त्याच्यामध्ये शेवटचे जे लेटर आहे, दुसरं जे लेटर आहे त्याचा उच्चार करायचा आहे. या लेक्चरमध्ये तुम्हाला एवढाच अभ्यास करायचा आहे. हे जे सेकंड लेटर आहे त्याचासुद्धा बाचीमध्ये उच्चार होतो, परंतु तो कधी होतो, तो कोणत्या वेळेला होतो त्याचा अभ्यास आपण पुढच्या लेक्चरमध्ये करणार आहोत. सो त्याचं टेन्शन तुम्ही आता घेऊ नका. आता फक्त तुम्ही एवढाच अभ्यास करा. पुढचे लेक्चर हे खूप महत्त्वाचे असणार आहे, कारण की पुढच्या लेक्चरमध्ये आपण टोटल जेवढेही कन्सोनंट्स आहेत त्यांचे साऊंड चेंजेसचे रूल बघणार आहोत इन डिटेलमध्ये. तर आतापर्यंत जेवढे पण आपल्या चॅनलवरती लेक्चर झालेले आहेत ते एकदा पाहून घ्या, त्याचा अभ्यास नीट करा, जेणेकरून पुढच्या लेक्चरमध्ये तुम्हाला समजायला अजून सोपं जाईल. वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत शिकत राहा, घडत राहा.